नकली दवाइयाँ बिकने वाले गिरोह का पर्दाफाश मानवाड़ा में उधर एफडीए ने किया है। हाँ, एफडीए थाना के तरफ से जो कंप्लेंट रजिस्टर हुई थी मानवाड़ा पुलिस स्टेशन में, वहाँ से तफ्तीश चालू थी। तफ्तीश के दरमियान पंकज राधेश्याम उपाध्याय, जो डायरेक्टर है श्रीराम फार्मास्यूटिकल के डिस्ट्रीब्यूटर है, उनको अरेस्ट किया गया था। तपास में विवेक अजय कुमार राय, इनको 16 फरवरी को अरेस्ट किया गया है। उनकी 3 दिन की पुलिस कस्टडी मिली है। आगे की तफ्तीश चालू है। इसके पहले पंकज राधेश्याम उपाध्याय, जो डिस्ट्रीब्यूटर है श्रीराम फार्मास्यूटिकल डोंबिवली के, उनको अरेस्ट किया गया था। वो अभी जुडिशियल कस्टडी में है। क्या मामला ये था कि ये लोगों ने टेल्मा 40 है, जो ब्लड प्रेशर पर दवाई रहती है, ये डुप्लीकेट बनाई थी और उसका सर्कुलेशन मार्केट में किया गया था इनके जरिए। तो एफडीए ने इसकी प्रिलिमिनरी इंक्वायरी करने के बाद मानपाडा पोलीस स्टेशन में कंप्लेंट रजिस्टर की थी। ठाणे येथील अन्न व औषध प्रशासन यांच्या वतीने मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास चालू आहे। या गुन्ह्यामध्ये यापूर्वी एक पंकज कुमार उपाध्याय हे अटक करण्यात आलेले होते। या गुन्ह्यामध्ये आरोपींनी टेल्मा 40 या नावाचे जे औषध आहे ब्लड प्रेशरवरचं, ते बनावट त्याचा साठा त्यांनी प्राप्त केला होता आणि त्या बनावट औषधांमुळे होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल अन्न औषध प्रशासनाने हा गुन्हा नोंद केलेला आहे। या गुन्ह्यामध्ये इतर आरोपी पण पाहिजे आहेत। तर त्यापैकी इतर आरोपींपैकी आम्ही विवेक अजय कुमार राय, एनॉर्मेड फार्मास्युटिकल कुरार विलेज या कंपनीचे डायरेक्टर आहेत, त्यांना अटक केलेली आहे आणि त्याबाबतचा तपास चालू आहे। यापूर्वी दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी पंकज उपाध्याय यांना अटक करण्यात आलेली आहे। ते सध्या ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहेत आणि त्यांचे जे साथीदार आहे विवेक अजय कुमार राय यांनी या टेल्मा 40 या मालाचा पुरवठा केला होता त्यांना पण या ठिकाणी अटक केलेली आहे दिनांक 16/2/2026 रोजी। यांना पोलीस कस्टडी दिली का? हो, बरोबर आहे। आहेत का काय? याबाबतचे अजून आरोपी त्याबद्दलचा तपास चालू आहे आणि त्यांचा शोध चालू आहे।